नमस्कार, मी उज्ज्वला पवार आणि स्वागत आहे तुमचं उज्ज्वलाच किचनमध्ये। आज बनवूया इडली सांबर। त्यासाठी मस्त तांदूळ आणि उडदाची डाळ स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि ती 8 तास भिजवून घ्यायची। भिजून झाल्या मस्त तांदूळ आणि डाळ बारीक अशी वाटून घ्यायची। आता त्याच्यामध्ये मीठ आणि तेल टाकूया आणि छान असं मिक्स करूया। तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण किती अर्धा पातेला झालेले आहे। फर्मेंट झाल्यावर ते किती होते ते आपण बघूया। पूर्ण रात्रभर आपण त्याला फर्मेंटेशन साठी ठेवून देऊया। तुम्ही बघू शकता आपलं फर्मेंटेशन किती छान झालेलं आहे। पूर्ण हे पीठ असं बाहेर निघलेलं आहे। मस्त असं फुगलेलं आहे आपलं पीठ। आता हे छान मस्त असं मिक्स करून घेऊया। चला तर मग आता सांबारची तयारी करून घेऊया। त्यासाठी आपण भाज्या मस्त स्वच्छ अशा धुवून बारीक कट करून घेतल्या। त्याच्यामध्ये डांगर, बीन्स, टोमॅटो, कांदा, वांग आणि लाल भोपळा। चला तर मग कढईत तेल गरम करायला ठेवूया। त्याच्यात मस्त अशी जिऱ्याची फोडणी, त्याच्यामध्ये कांदा टाकून मस्त असा परतून घेऊयात। आता त्याच्यात आपण टोमॅटो टाकूया। आता त्याच्यामध्ये बाकीच्या कट केलेल्या भाज्या टाकूया। बीन्स टाकूया, शेवग्या शेंगा, लाल भोपळा आणि वांग। आता या भाज्या छान अशा परतून घेऊया। आता आपण त्याच्यामध्ये बेसिक मसाले टाकूया। कांदा लसूण मसाला, हळद, गरम मसाला आणि धनिया पावडर। तर मस्त मसाले आपण परतून घेऊयात। मसाले आपले मस्त परतून झाले। आता त्याच्यामध्ये मस्त छान अशी धुवून घेतलेली मुगाची डाळ टाकूया।
आणि परत एकदा छान परतून घेऊया. आता त्याच्यामध्ये 2 तांबे पाणी टाकूया आणि आता चवीनुसार मीठ. आता हे छान असं मस्त शिजून घेऊया. त्याच्यामध्ये चिंचेचं पाणी पण टाकूया. चला आता मग आपलं सांबार झालेलं आहे. आता आपण ही इडल्या करायला घेऊया. सर्वात प्रथम आपण इडलीच्या भांड्यांना थोडं थोडं तेल लावून घेऊया. आता इडलीच्या भांड्यांमध्ये आपण इडलीचं मिश्रण टाकून घेऊया. आपण आता सगळ्याच भांड्यांमध्ये इडलीचं मिश्रण टाकून घेऊया. आपल्या आता सगळ्या इडल्या लावून झालेल्या आहे. आपण 10 मिनिटं आता मस्त इडली अशी स्टीम करून घेऊया. इडल्या आपल्या रेडी झालेल्या आहे. त्या काढून थोड्याशा थंड करून घ्यायच्या आहे. त्याच्यानंतर ना अशा काढून घ्यायच्या. बघू शकता किती छान अशा स्पंजी अशा इडल्या तयार झालेल्या आहे आणि त्या अशा इझी निघत आहे. आपलं सांबार पण रेडी झालेलं आहे. चला तर मग आता आपण डिश रेडी करूया. इडली सांबार आणि त्याच्याबरोबर मस्त अशी शेंगदाण्याची चटणी. या तर मग खायला गरमागरम अशी इडली सांबार आणि शेंगदाण्याची चटणी.